ठाकरेंच्या बाजूने वकील असीम सरोदेंनी कोरेगाव भीमा आयोगासमोर बाजू मांडली आहे। उद्धव ठाकरेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। असीम सरोदे यांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोगाचे आदेश आहेत। जानेवारी 7 ते 10 दरम्यान पुढची सुनावणी होणार आहे। शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव दंगली संदर्भात लिहिलेल्या पत्रावरून उद्धव ठाकरेंना नोटीस दिलेली होती। पवारांनी लिहिलेलं पत्र समोर आणावं अशी मागणी प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांनी केली आहे। तर उद्धव ठाकरे सुनावणीला उपस्थित राहत नसल्यानं त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढावं अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। यांचं म्हणणं आहे की ते पत्र काय आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं आणि त्याच्यावर काही कारवाई किंवा कृती झाली का अशी सगळी माहिती ते मागवत होते आणि त्याबद्दल समन्स कोर्टातर्फे काढण्यात आलं होतं। सध्या निवडणुका वगैरे सगळ्या असल्यामुळे उद्धव साहेबांना वेळ मिळाला नाही ही सगळी माहिती घेण्यासाठी आणि त्यामुळे आज आम्ही केवळ वकीलपत्र दाखल केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढण्याची जी मागणी आहे ती आपोआपच निरस्त झालेली आहे, म्हणजे रद्द झालेली आहे। कारण आम्ही आता हजर झालेलो आहे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे। तर उद्धव ठाकरे साहेबांचं जे काही म्हणणं असेल ते 8 जानेवारीला प्रतिज्ञापत्रावर आम्ही दाखल करू। आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आम्ही वकीलपत्र सबमिट केलेलं आहे भीमा कोरेगाव आयोगासमोर आणि चौकशी आयोगाचं पुढचं कामकाज जे आहे ते जानेवारी महिन्यातल्या 7 ते 10 या तारखांमध्ये होणार आहे। 8 तारखेला आम्हाला त्यांनी प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना भीमा कोरेगावच्या संदर्भात काय माहिती मिळाली किंवा त्यांच्याकडे कोणी काही पत्रव्यवहार केला का या संदर्भातली माहिती घेऊन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आम्हाला 8 जानेवारीला सांगितलेलं आहे।